हॅलो. हो, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड लिहू. कालच्या भागात आपण बघितलं की मीरा खूप शांत शांत असते. अंबिका तिशी अशी बोलत असते, पण मीरा उत्तर देत नसते. तेवढं तिथे अथर्व येतो. मीरा अथर्वकडे बघते आणि पुन्हा काम करायला लागते. तेव्हा अंबिका रडत असते आणि तिला बोलते की मीरा, मी तुझी मोठी बहीण आहे, बोल अगं माझ्याशी. तेव्हा अथर्व आल्यावर अंबिका बोलते की मीरा अगं बोल ना, अथर्व आलेत, अथर्वांशी बोल. तेव्हा मीरा काहीही बोलत नाही. इकडे माया आपली छानपैकी तयार होत असते. तेवढ्यात तिथे मंजिरी येते. मंजिरी दरवाजा बंद करते आणि बोलते की माया, बावळट झाली आहेस का तू? मीरा कुठेही गेलेली नाही आहे, मीरा घरात आहे, हे तुला माहिती आहे ना? तेव्हा माया बोलते की हो मॅडम, आहे घरात, पण ती कुठेही गेली नसते ना, पण ती अथर्वच्या आयुष्यात नाही आहे आणि त्याच्यासाठी मला सेलिब्रेशन करायला हवंच. मीरा आणि अथर्वमध्ये काहीही होऊ शकत नाही, म्हणजे म्हणजे हा अथर्व आता फायनली माझा होणार आहे. तेव्हा मंजिरी बोलते की डोक्यात फरक पडलाय का तुझ्या? मीरा या घरात असेपर्यंत अथर्व तुझा होणारच नाही, त्यासाठी तिला मारावंच लागेल. तेव्हा माया बोलते की काही गरज नाही आहे मॅडम, अथर्व माझा माझा झाला आहे आता, मीराशी त्याचा काहीही संबंध नाही. याआधी अंबिका होती, अंबिका अंबिका मेली, त्याच्यानंतर मीरा आली, मीरा मेल्यानंतर पुन्हा तिसरी कोणीतरी येईल, मग माझं काय? त्यापेक्षा मी अथर्वला आधी माझं करून घेते, मग आपण मीराला मारायचं प्लॅन करू. तेव्हा मंजिरी बोलते की माया ऐक, बावळटपणा करू नकोस, मी काय म्हणते ते ऐक. तेव्हा माया बोलते की ठीक आहे, सांगा तुमचा प्लॅन. असंही ते फेलच जातात. तेव्हा मंजिरी चिडते आणि बोलते या आधीचा प्लॅन फेल झाला, कारण तिथे अथर्व आला, पण आता तसं होणार नाही. मी आजच सकाळी अथर्वला फोनवर बोलताना ऐकले की तो ऑफिसच्या कामासाठी 2-3 दिवस बाहेर जातोय. म्हणजे आपण आता मीराला दोघी मिळून कसंही एवढ्या दिवसात संपवू शकतोय. इकडे अथर्व आपल्या ऑफिसची फाईल घेऊन विचारात गुंतलेला असतो. तो खूप नर्वस झालेला असतो. तेवढ्या तिथे मीरा येते. मीरा आपले बुक्स घेऊन येते आणि बुकशेलमध्ये लावत असते. तेवढ्या तिथे अंबिकाही येते. मीरा आपलं आपलं काम करत असते. अथर्व नर्वस असतो. अथर्व मीराच्या मागे जातो, मीराच्या तिथे उभे राहतो, पण मीरा लक्ष न देता पुन्हा कपाटात जाते आणि कपाटातले कपडे आवरायला लागते. तेव्हा अंबिका बोलते की मीरा अगं बोल ना अथर्वशी. मीरा अशी काय करतेस? अगं त्यांना खूप वाईट वाटले. तुला माहिती आहे का, बाबा बोलले त्यांच्याशी आणि बाबा खूप बोलले त्यांना आणि त्यांनाही त्यांची चूक कळली. अगं त्यांचा चेहरा तर बघ, त्यांना खूप वाईट वाटलं आहे. तेव्हा अथर्व पुन्हा मीराकडे जातो. मीरा त्यांच्याकडे बघते. तेव्हा अथर्व तिला विचारतो की वेदा कुठे? तेव्हा मीरा बोलते की वेदा शाळेत गेली. वेदाचे बाबा, असं मीरा बोलते. तेव्हा अथर्वला लगेच पाडव्याचा दिवस आठवतो की पाडव्याच्या दिवशी मीरा त्याला अहो असं बोललेली असते. तेव्हा अथर्व त्याच विचारांमध्ये गुंग होतो. तेव्हा मीरा पुन्हा बोलते की वेदाचे बाबा. तेव्हा अथर्व बोलतो हां. तेव्हा मीरा बोलते की वेदाला पिकनिकला जायचं आहे, त्याच्यासाठी काही वस्तू लागत आहेत, त्या तुम्ही मला आणून देणार का? तेव्हा अथर्व बोलतो की हो मी आणतो, पण मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा मीरा पुन्हा विषय टाळते आणि बोलते की वेदाचे बाबा, मी ना वेदाची रूम आवरून घेते, तिने खूप पसारा करून ठेवला असेल, तिची पिकनिकची बॅगही भरायची, आणि ना तुम्हाला जे वस्तू सांगितल्या ना त्या तुम्ही आणून द्या हां लवकर प्लीज, मी आलेच. आणि तिथून मीरा निघून जाते. तेव्हा मीरा निघून गेल्यावर अथर्व बोलतो पण मीरा खरंच खूप हर्ट झाली आहे. तेव्हा अंबिका बोलत असते की हो अथर्व, तुमच्या बोलण्याने खरंच ती खूप हर्ट झाली आहे, तिला खूप वाईट वाटले, कारण ती खूप हळवी आहे. आज तुम्हालाच तिची समजूत काढावी लागेल. तेव्हा इकडे मीरा बाहेर जात असते. तेवढ्या तिथे माया येते. माया मीराची खिल्ली उडत असते आणि बोलते की काय गं, वाईट वाटलं ना तुला? तुला काय वाटलं? तू अथर्वला फसवून त्याला जाळ्यात ओढून त्याच्याशी लग्न करशील आणि तो तुला बायको म्हणून ॲक्सेप्ट करेल? तुला कळलंच असेल अथर्वच्या मनात तुला बायको म्हणून बिलकुल स्थान नाही. तू फक्त त्याच्यासाठी एक त्याच्या वेदाला सांभाळणारी मोलकरीण आहेस. तेव्हा माया तिला काहीच्या काही बोलत असते. तेव्हा माया बोलते तुला माहिती आहे, तुझ्या रूममध्ये खूप पसारा झाला होता, ती पेंटिंग पडली होती, तुला जाणून घ्यायचं आहे ते कोणी केलं होतं? गेस जाणून घ्यायचे? ते मी केलं होतं. आत्ता फक्त पेंटिंग पाडली आहे. आता यापुढे नाही, तुझा संसार पाडला आणि जाळला ना तर माझं नाव बदलून ठेव. तेव्हा मीरा मागे वळून मायाला काहीतरी बोलणार. तेवढ्यात अंबिका बोलते की मीरा थांब, हिच्या नादी तू लागू नको, हिला तर मीच बघते आता. तेव्हा अंबिका बोलते की तू जा अथर्वशी बोल. तेव्हा मीरा काही न बोलता तिथून निघून जाते. तेव्हा माया बोलते जा जा जा, अथर्वच्या कधीच बायको होऊ शकत नाही तू, फक्त वेदाची सांभाळणारी मोलकरीण होऊ शकतेस. मोलकरीण कुठली? जा जा.
अंबिका तिचं बोलणं ऐकतच असते. तेव्हा माया तिथून निघून गेल्यावर अंबिकाला हसायला येतं. अंबिका मायाच्या रूममध्ये येते आणि बोलते की माया, मीराच्या रूममध्ये पसारा करताना तुला खूप मज्जा आली ना, पेंटिंग पाडताना खूप मज्जा वाटली ना, आता बघ तुझ्या रूमची तीच हालत होणार आहे. तेव्हा अंबिका मायाच्या रूमची तशीच हालत करते. सगळे कपडे कपाटातून कपडे खाली फेकते, तिची गादी खाली काढून फेकते, सगळं ती फेकते. तेवढ्यात माया येते, दरवाजा ओपन करते, बघते तर सगळा पसारा बघून माया शॉक होते आणि बोलते की माझ्या रूममध्ये हा पसारा कोणी केला. आणि ती बोलायला लागते, कोणी केला असेल बरं. आणि मीरा, नाही मीरा तर तिच्या खोलीत आहे, मग कोणी या रूममध्ये कोणी केला पसारा. तेवढ्यात अंबिका तिला ढकलून खाली पाडते. तेव्हा मायाला खूप लागतं. तेव्हा माया रडायला लागते आणि बोलते की कोणी इथे आणि मला कोणी ढकललं. तेव्हा अंबिका बोलते, माया ही फक्त सुरुवात आहे, तू बघ आता तुझ्यासोबत काय काय होतं ते. इकडे अथर्व विचार करत असतो. तेव्हा त्याला ते आठवत असते की तू मीराला बोलतो की मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा मीरा बोलते की ऐका ना, मला वेदाची बॅग पण भरायची, मी पटकन आवरते, तुम्ही प्लीज तुम्हाला सांगितलेलं तेवढ्या वस्तू आणून द्या ना. आणि मीरा तिथून निघून जाते. इकडे अथर्व विचारात गुंतलेला असतो. तिथे मंजिरी आणि दादासाहेबही बसलेले असतात. तेव्हा दादासाहेब बोलतात की अथर्व, तुला माहितीच असेल की ही मीटिंग किती महत्त्वाची आहे. तेव्हा मंजिरीला अथर्वला काढायच्या मागे असते. तेव्हा मंजिरी बोलते की आता अथर्वच चालला आहे तर त्याला माहीतच आहे की हे डील क्रॅक होणारच आहे आता. तेव्हा अथर्व बोलतो की आपण या डीलसाठी केशव काकांना पाठवूया का, म्हणजे त्यांना सगळंच माहिती नाही या डीलबद्दल. तेव्हा दादासाहेब बोलतात की पाठवू शकतो, पण तेवढ्यात मंजिरी बोलते कशाला पण, म्हणजे आता डीलसाठी क्लायंटला अथर्वच हवा आहे ना. तेव्हा मंजिरी बोलते आणि तू का नाही चालला आहेस, म्हणजे तुला काही काम आहे का. मंजिरीला खूप अस्वस्थ व्हायला लागतं, तिला अथर्वला काढायचं असतं. तेव्हा अथर्व बोलतो की ॲक्च्युली मला मीराशी थोडं बोलायचं होतं. तेव्हा अथर्व बोलतो की ती खूपच हर्ट झाली, सो आय वॉज थिंकिंग की मी इथे थांबून तिच्याशी बोलतो थोडं तरी. तेव्हा दादासाहेब बोलतात, नाही खरं आहे तुझं, तिच्याशी बोलायलाच हवं. तेव्हा दादासाहेब बोलतात की मी एक काम करतो, मीटिंग पोस्टपोन होती की बघतो. तेवढ्यात मंजिरी बोलते, अहो नको कशाला. तेव्हा मंजिरी बोलते, अहो कशाला, हे बघा अथर्व, संसारात असं रुसवे फुगवे येतच असतात, म्हणून असं कामाकडे दुर्लक्ष करून चालत नाही अरे. आणि तू मीराची काळजी नको करूस, हे बघ ती जितकी हळवी आहे तितकी समजूतदारसुद्धा आहे. तू मीटिंगला जाऊन ये, माझा ऐक, तू मीटिंगला जाऊन ये आणि आल्यानंतर तिची समजूत काढ शांतपणे, आणि तिलाही थोडा वेळ दे ना या सगळ्यातनं बाहेर पडायला, नाही का. तेव्हा मंजिरी दादासाहेबांकडे बघून बोलते की नाही, मला तरी असं वाटते की अथर्वने या मीटिंगसाठी जावं. तेव्हा दादासाहेबही मान डोलवतात. तेव्हा अथर्व बोलतो, यू आर राईट, पर्सनल लाईफ आपल्या जागी, प्रोफेशनल लाईफ आपल्या जागी, ते मिक्स करायला नको आहे. तेव्हा मंजिरी बोलते एक्झॅक्टली. तेव्हा अथर्व बोलतो, जातो मी. तेव्हा दादासाहेब बोलतात, बरं एक काम कर, निघण्यापूर्वी तिला बाय तरी कर. तेव्हा मंजिरी बोलते हां. तेव्हा अथर्व बोलतो, बाबा आत्ता फक्त बाय बोलून जाणं माझ्यासाठी अवघड आहे. हे सगळं यांचं डिस्कशन मीरा पाठीमागे दरवाजाच्या तिथून ऐकत असते. आणि इथेच एपिसोड संपतो.